मजा आली. चला मग आता डिनर करूया. मला तर खूप भूक लागली डान्स करून. एक्झॅक्टली. मयुरी तुझ्या आवडीचं चायनीज ऑर्डर केलंय मी. फूड सेटअप तिकडे आहे त्या बाजूला. हेल्प युअरसेल्फ. चल प्रतीक. श्रेयस सर तू पण खा. आणि उज्ज्वला काकू तुमच्यासाठी स्पेशली पालक सूप आणि पनीर बटर मसाला ऑर्डर केलाय आणि त्याच्याबरोबर पोळ्या आहेत. कारण काकूंना बाहेर गेल्यावर मैद्याची रोटी आवडत नाही हे माहितीये मला. आणि दाल खिचडी पण आहे. अगं मीरा, एवढं सगळं आणि प्रत्येकासाठी वेगवेगळं करायची काय गरज होती? कम ऑन, इट्स अ पार्टी. पार्टी सेलिब्रेट केल्यासारखी कशी वाटणार. असू दे. आणि श्रेयस तुझ्यासाठी तुझी फेवरेट झणझणीत मिसळ पण ऑर्डर केली आहे. अरे वा. चला जेवूयात. हो हो, थोडा वेळाने घेतो. ओके, एक्सक्यूज मी. खरंच आई मीरा खूप ग्रेट आहे ना. म्हणजे एवढं प्लॅनिंग करणं आणि सगळ्यांचं आदरातिथ्य करणं काही सोपी गोष्ट नाहीये. अगं तिने केलंय म्हणजे सगळं काही विकत चाललंय. तुझ्यासारखं थोडंच आहे घरचं केलं म्हणून. आई हळू. आई मी पाणी आणते थांबा. आई आई हळू 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 पाणी घ्या तुम्ही. खाताना का बोलता उगाच, ठसका लागतो ना. हळू 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 वरती बघा. बरं वाटतंय का? हो. थोडं पाणी देऊ अजून? नको बस. प्रतीक तुझ्या कामाचं कसं चाललंय रे? सर चालू आहे. मी आताच एपी सरांना. वाव, हे बघ ना किती छान आहे. आपल्या नवीन घरासाठी ना आपण सेम करून घेऊया. खूप मस्त आहे. मयू, तू आत्तापासूनच आपल्या घराची स्वप्न बघायला लागलीस? हॅलो, हे आमच्या बंगल्याबद्दल बोलते. लगेच एक्साइट नको, त्याच्याबद्दल बोलते. तू ना प्रत्येक वेळी मला सॉरी सॉरी सॉरी. आय एम सो सॉरी. मागे पण पडलं तू. मयू मयू तुला समजत. तुझ्यामुळे झालंय. एक मिनिट. यार डोंट वरी. वॉशरूम इकडे ह्या बाजूला आहे श्रेयस. डोंट वरी, मी तुझ्यासाठी चेंज घेऊन येते. रिलॅक्स. ओके, काही झालं नाही. सॉरी श्रेयस सर. अरे मुंग्या येतील मला. मयू मयू तुला समजत नाही का? कळत नाही का तुझ्यामुळे झालंय. तू कशाला चिडवलंस? काय एवढ्या खोल्या आहेत, एवढं मोठं घर, काय कळत नाही टॉयलेट कुठे ते असेल बहुतेक. श्रेयस, अरे वॉशरूम इकडे आहे. एक तर तिकट झाले, काय कळत नाही. केवढ्या खोल्या आहेत तुझ्या रूम मध्ये, आपल्या बंगल्यामध्ये. इथे आधी लवकर, मुंगे लागले. अश्वनी, इथे वॉशरूम कुठे आहे ग? तिथे आई. आले. आई मी येते तुमच्या बरोबर. अगं नको, तू बस, काय ते खाऊन घे, मी आले. ही बाई माझ्या श्रेयसच्या शर्टाला मिठी का मारते? विचित्रच आहे सगळं. नाही नको. श्रेयस, आपण निघूया. आई थांबूया ना थोडा वेळ. नाही रे, मला जरा बरं वाटत नाही. अरे मग आधी सांगायचं ना. मीरा, आय एम सॉरी. आईला जरा. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड दॅट. विल टेक युअर. या श्योर. बाय. थँक्यू सो मच मीरा. तू इतकी छान पार्टी अरेंज केलीस. मलाही खूप मजा आली. थँक्यू सो मच. येस मीरा मॅम, थँक्स फॉर द पार्टी. यू ऑल आर मोस्ट वेलकम. आय एम सो ग्लॅड. वृषाली, श्रेयसचा शर्ट देतो.
असू दे ना काकू, मी लॉन्ड्रीत देईन आणि उद्या अश्विनी बरोबर पाठवून देईन. दॅट्स ओके. नाही नको, तो श्रेयसचा लकी शर्ट आहे, देतो. आई अहो अश्विनी, इट्स ओके. आय गेट इट. आणते मी. आई आम्ही निघतो मीरा, उद्या भेटूया. नक्की. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू फॉर कॉलिंग अस. आणि हे शर्ट मी धुवून पाठवतो. बाय बाय. बाय. बाय बाय. सी यू. बाय. बाय. किरी, थोडक्यात समाधान मानतेस ग तू? अगं किती दिवस असं दादाच्या शर्टाला मिठी मारत बसणार आहेस? तुला आता लवकरात लवकर दादाला आपलंसं करून घ्यायला पाहिजे. दादा अजूनही अश्विनी वाघमारेचाच आहे हे विसरू नकोस, मूर्ख. कमाल आहे वृषाली. काय सॉलिड पार्टी एकदम ऑर्गनाइज केली ना. हो खरंच, म्हणजे एवढी श्रीमंत असूनही खूप डाऊन टू अर्थ आहे. पण बाबांना जरा जास्त चिकटत होती ती. हे मयू, बरोबर बोलते ती. अश्विनी, तू तिच्यावर काम करतेस ना, तर उद्या गरज पडली ना की तू तिच्याकडे जात जा. याला नको पाठवूस. अगं, काय बोलतेस तू? हा, अगं मी लहान मुलगा आहे का आता? तरी तू तिच्यापासून लांब राहा. त्या बाईच्या मनात ना तुझ्याबद्दल नक्की काहीतरी आहे. आईला अशी नजर लगेच कळते. अगं असं काही नाहीये आई. ती माझी कॉलेज फ्रेंड आहे, चांगली मैत्रीण आहे. तिच्या मनात असं काही नाहीये, तू टेन्शन नको घेऊस. तसं असेल ना तर चांगलंच आहे, पण तरीही तू तिच्यापासून लांब राहा. बाबांचा माहोल आहे हा, पण अजूनही म्हणजे तसं नाही हो. तिचं जरी काही असलं ना तरी मला तुमच्याबद्दल खात्री आहे की तुम्ही आईशिवाय अजून कोणाकडेच नाही बघणार. आई नका ना असा विचार करू. मीरा ना खरंच खूप चांगली आहे. बघा ना, तिच्या हेल्थमुळे माझं बिझनेसचं स्वप्न पूर्ण होत आहे ना. ठीक आहे, तुम्ही सगळे तिच्यापासून जपून राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. आई तसं काही होणार नाहीये, सगळं छानच होणार आहे. परवा पूजा ठेवली आहे की नाही आपण, सगळं चांगलंच होईल. तुम्ही काही काळजी करू नका. हे मात्र बरं केलंस, चांगलं आहे. घरात काहीतरी त्या निमित्ताने चांगलं घडतंय आणि आता यापुढे सगळं चांगलं होईल. आणि हे बघ, तुला पूजेला काही मदत लागली ना तर मला सांग, मी करेन मदत. नाही, तशी घरीच असणार आहे आई मी. फक्त मला 2 तासासाठी ना पार्लरमध्ये जाऊन यावं लागेल, कारण बऱ्याच दिवसात गेले नाही ना आणि जेनी सगळं एकटी सांभाळते म्हणून. अगं पण तुला वृषालींनी बोलवलं ना डॉक्युमेंट्स घेऊन. हो, पण मला वाटत नाही हो जमेल. तुम्ही जाऊन याल का? हा चालेल, जातो मी. हे बघ, पण तू तिच्या घरी जायचं नाही. ऑफिसमध्ये जा, डॉक्युमेंट दे, परत ये, बस. अगं काय चाललंय तुझं? हॅलो, एकदम पॉझिटिव्ह झाली. माझी बायको काय बोलत नाही, तुझंच चालू आहे काहीतरी वेगळं. घरी जाऊ नको म्हणे. अश्विनी, येतो का? मला उशीर होतोय. हो या. आई येतो. आई मी पण पार्लरमध्ये जाते. सगळा स्वयंपाक करून ठेवलाय, आवरून पण ठेवलाय. पण स्वयंपाक गरम करून घ्या, थंड जेवू नका तुम्ही. हा, येऊ मी? अश्विनी, मला ना तुला काही विचारायचं होतं. विचारा ना, काय विचारायचंय? तू त्या मीरा बरोबरचा बिझनेस बंद केला तर खूप मोठं नुकसान होईल का ग? हो आई, पण तुम्ही असं का विचारताय? मला नाही आवडली ती. तिच्यात ना असं काहीतरी आहे की ज्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटतं. अस्वस्थ वाटतंय म्हणजे? बघ, मला नीट नाही सांगता येत, पण मी एक सांगते की होईल तितकं तिच्यापासून दूर राहा आणि सावध राहा. तुम्हाला यांच्यामुळे असं वाटतंय का? नाही ग, तसं काही नाही. मला विश्वास आहे श्रेयसवर, पण तरी पण. आई नका हो इतकी काळजी करू. दोघं चांगले मित्र आहेत फक्त, आणि तसाही माझा यांच्यावर खूप विश्वास आहे. अगं, श्रेयसवर माझा पूर्ण विश्वास आहे,
पण तिच्यावर नाही. तिच्यामुळे घरात आणखीन काही प्रॉब्लेम्स व्हायला नकोत. आता आणखीन काही सहन करायची ताकद नाही उरली माझी. आई, अहो केवढा विचार करताय. मीरा ना तिच्या कामाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे आणि व्यवहार सुद्धा अगदी चोख असतो. किती छान बिझनेस सांभाळते ती. आणि मला नाही वाटत ती असं काही करेल. प्लीज, मी याच्या अगोदरही सांगितलं की नाही तुम्हाला विचार नका करू. हं, मी येऊ, नका काळजी करू. कसं सांगू हिला? मला हिच्या बिझनेसची काळजी नाही, पण माहित नाही, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. मॅडम, सरांना ना तुमचा प्लॅन आवडलाय, पण सर सांगत होते की मी विचारलं सरांनी काय सांगितलं ते. नाही मॅडम, पण हे बघ, इथे मी जे काय करते ना ते माझ्या डोक्याने करते. तुझ्या सरांना काय वाटतंय हे जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. निघ तू. भाले आई, उगाच काहीतरी कारण काढून इथे ऑफिसला यायची काही गरज नाही. इथे अश्विनी असते, तिने तुला पाहिलं तर उगाच प्रॉब्लेम नको. निघ. हा तर केकेचा माणूस आहे. आमचे पैसे टाइमात वापस केले नाही ना, बरोबर समजेल तुला आम्ही कोण आहे ते. वृषालीच्या ऑफिसमध्ये काय करतो? वृषाली आणि केकेच्या माणसाचा काय संबंध? हो चालेल. हा माणूस इकडे मॅडमच्या घराच्या इकडे काय करतो? तो आमच्या सरांचा माणूस आहे सर. म्हणजे सरांचा काही निरोप असेल तर मॅडमांना सांगायला येतो. म्हणजे कोण सर? आमचे केके सर, मॅडमचे मिस्टर. म्हणजे वृषाली केकेची बायको आहे? तुझं पूर्ण नाव काय? हाय हॅलो काहीच नाही. काय झालं काय तुला? तुझं पूर्ण नाव काय? असा का बोलतोयस माझ्याशी? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझं नाव काय? मीरा कौशिक. आणि तुझ्या नवऱ्याचं पूर्ण नाव काय झालंय श्रेयस? तू असं का बोलतोयस माझ्याशी? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कौशिक काळसेकर. म्हणजेच केके, राईट? त्या हरामखोर गँगस्टर केकेची बायको आहेस तू. मीरा कौशिक काळसेकर. आता का मान खाली घालतेस का? तुला माहित होतं ना त्या केकेने माझ्याबरोबर काय केलं? तरी सुद्धा गप्प बसलीस तू. श्रेयस हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज आतापर्यंत होत होता. आतापर्यंत वाटत होतं की माझ्याबद्दल चांगला विचार करणारी माझी मैत्रीण वृषाली असते. आतापर्यंत वाटत होतं की माझ्या बायको अश्विनीला मदत करणारी माझी मैत्रीण वृषाली असते. माझ्यावर विश्वास ठेव. खरंच विश्वास तुझ्यावर? या जगात दुसरं कोणी उरलं नाही ना, तरी सुद्धा केके आणि मीरा कौशिकवर विश्वास नाही ठेवणार मी. तू सारखं सारखं मला मीरा मीरा म्हणून हाक मारू नकोस प्लीज. तुम्हाला वृषाली म्हण. काय होणार त्याने? काय होणार सांग ना. नाव बदलून काय होणार आहे? मागची व्यक्ती नाही बदलत ना. मूर्ख आहे मी. तेच मला कळत नव्हतं की मी इगतपुरी गेल्यावर इतकी मोठी बिझनेस वुमन माझ्या बायकोला का मदत करते. आता कळ. हा तुझा आणि तुझ्या त्या घाणेरड्या नवऱ्याचा प्लॅन होता, डाव होता. अश्विनीला बर्बाद करण्यासाठी तुमचा हा डाव होता. नाही श्रेयस, एकदा माझं ऐकून घे. मी काय सांगते. काय ऐकून घेऊ तुझं? सांग ना, काय ऐकून घेऊ? तुझ्या नवऱ्याने माझ्या बरोबर माझ्या फॅमिली बरोबर काय केलं ते ऐकून घेऊ. मी सांगतो तुला काय केलं त्याने. त्या वारांनी त्याला फसवलं, पण बर्बाद त्यांनी मला केलं. एका जंगलामध्ये पडून ना माझ्या आयुष्याशी लढत होतो मी. तेव्हा तुझा हा घाणेरडा केके माझ्या फॅमिलीला वेठीस धरून होता. माझ्या आई वडिलांचं वय नाही बघितलं, माझ्या मयुरीकडे नाही बघितलं. आज माझ्या मुलीला तू चायनीज खायला घातलंस ना, त्याच मयुरीला
रस्त्यात धरून हे सगळे नीच प्रकार केले तुझ्या त्या भाल्यानी, जो आता बाहेर गेला त्याला बघितलं मी. लाज नाही वाटली तुम्हाला लोकांना? मीरा, माझे वडील गेले. आज माझे वडील नाही आहेत माहितीये कोणामुळे? तुझ्या नवऱ्यामुळे. आणि तुझं ऐकून घेऊ? अरे तुझं ऐकणं बिकणं तर सोडून दे का. तुझं तोंड पण नाही बघणार आज नंतर मी. मीरा कौशिक काळसेकर, आजपासून माझ्यापासून लांब राहायचं. Leave me and my family alone. And that's a warning. Remember that. श्रेयस प्लीज मला एकदा एक्सप्लेन करायची संधी हात दे. पकडा मला. एक्सप्लेन करणार तू का? तुझा तो नवरा जेलमध्ये गेला ना, तर आम्हाला वाटलं आमचं आता सगळं सुरळीत होईल, सगळं व्यवस्थित होईल, पण नाही. जेल मधला सुद्धा माणसं पाठवली. माझ्या बाबांना मारलं त्या माणसाने. आता काय तुलाच पाठवलंय ग? माझी मैत्रीण वृषाली, कॉलेज मधली. कसली वृषाली का तू? नाही श्रेयस, नाही. हे सगळं प्लीज मला एकदा एक्सप्लेन करायची संधी दे. मला एकदा बोलू तर दे. बॉस, हो मी केलं होतं. का केलंस असं? का वागलीस असं माझ्या बरोबर? सांग ना. अजून किती बरबाद करणार आम्हाला? मन नाही भरलं तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं? हे सगळं मी तुला उद्ध्वस्त करायला, त्रास द्यायला नाही केलंय. मग माझं प्रेम होतं तुझ्यावर. अरे अश्विनी, तू आलीस? मला वाटलंच नव्हतं तू आज येशील म्हणून. म्हणजे तू इतकी बिझी असतेस ना. आणि तुला माहितीये का, मला तर असं वाटतं की तू माझी नाही मीराचीच पार्टनर आहेस म्हणून. इतकी बिझी झाली आहेस ग. जेनी, तू म्हणतेस ना ते अगदी खरंय. पण तिकडे गेल्यावर ना खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि ना मला खूप शिकायची इच्छा आहे. त्यामुळे पार्लरमध्ये तेवढं लक्ष द्यायला जमणार नाही. तू जे काही पार्लरच्या संबंधित डिसिजन्स असतील ना ते घे. म्हणजे तुझ्या मालकीचं पार्लर आहे असंच समजेल. हो हो, सगळं ठीक होईल. बरं मला सांग, तिथलं वर्किंग एन्व्हायरमेंट इतकं छान आहे का ग? हो ग, खूप प्रोफेशनल लोक आहेत. म्हणजे आपण मीराच्या कंपनीसाठी प्रोडक्ट रेंज बनवतोय बरोबर ना, पण त्यांच्याकडून इतक्या नवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आपली जेव्हा आपल्याला स्वतःची प्रोडक्ट रेंज काढायची असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच खूप फायदा होईल. म्हणून तिकडे असणं तितकंच गरजेचं आहे. हां अश्विनी, मी ना ह्याच दिवसाची वाट बघत होते की अश्विनी ब्युटी इसेन्शियल्सचं प्रॉडक्ट रेंज मार्केटमध्ये लॉन्च व्हायला हवं. येईल, ते येईल. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि आपलं स्वप्न सत्यात उतरेल. ही मला पिंच कर, म्हणजे हे ड्रीम आपलं खरं होणार आहे. खरंच आपलं हे स्वप्न पूर्ण होणार आहे का ग? हो, आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. पण त्यासाठी जेनी पार्लरची एक बाजू तुला सांभाळावी लागेल आणि दुसरी बाजू मला. सगळं बेस्ट होईल, फिंगर क्रॉस. हे ना मीराकडे डॉक्युमेंट्स घेऊन गेलेत. कदाचित एव्हाना काम झालं सुद्धा असेल. थांब, मी त्यांना फोन करून बघते. अश्विनी, बोला. हा पेडिक्युअरची अपॉइंटमेंट बुक केली होती. हा सॉरी, नीलम शिर्के ना तुम्ही? या बसा. कॉलेजमध्ये असल्यापासून माझं प्रेम होतं तुझ्यावर. आपण बेस्ट फ्रेंड्स म्हणून फिरायचो, पण मी फार मनापासून प्रेम करायचे तुझ्यावर. पण मी सतत हा विचार करायचे की तू माझा कसा होशील. तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट करायचे, कारण मला वाटायचं की तू माझ्या प्रेमात पडला पाहिजेस. कॉलेजची 3 वर्ष वाट पाहिली मी, पण तू मला प्रपोज नाही केलंस. शेवटी एकदा मी ठरवलं की बस, आता काही झालं तरी आपले फिलिंग्स आपण श्रेयसला सांगायचे. काय बोलायचं, कसं बोलायचं, कसं प्रपोज करायचं, आपलं रिलेशनशिप कसं असेल, लग्न झाल्यावर आपण कसे असू, हे या सगळ्याची स्वप्न बघण्यात मी कॉलेजचा शेवटचा आठवडा घालवला.
सेंड ऑफच्या दिवशी मी ठरवलं की येस, दिस इज द डे. आजच्या दिवशी तुला तुला आपल्या मनातलं सगळं सांगायचं. सेंड ऑफच्या दिवशी तू मला भेटलास आणि म्हणालास की वृषाली, मला तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं. माय गॉड, आय वॉज सो एक्साइटेड. मला वाटलं की तुझ्या मनात सुद्धा माझ्याबद्दल त्याच फिलिंग्स आहेत ज्या माझ्या आहेत. म्हणून मी तुला म्हटलं ओके, तू आधी बोल. आणि तू काय बोललास? अश्विनी म्हात्रे नावाच्या मुलीशी माझं लग्न ठरलंय.